कोणी स्वयंसेवकांनी शिवभक्तांनी जेवण करायला बसू नका. गर्दी करू नका. शिवभक्तांना त्यामुळे विनंती आहे गर्दी करू नका. दोघे बाजूला स्वयंसेवकांनी सूचना करायची आहे. आपल्या बाजूला खाली आहे. पुन्हा श्री शिवाय 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर पंडितजी मिश्रा यांच्या मधुर वाणीतून आपण शिवपूरकरांना शिवगतीचं आयोजन करतो. शिवपुराण समितीकडून आणि सर्व समिती सदस्य सर्व शिवभक्त म्हणून जे भक्त येतात त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक प्रकारची सोय केलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथे 24 तास बंधारा सुरू आहे. जेवणाचं जे आपली भोजनशाळा आहे तिचा चुला 1 मिनिटही बंद नाही. आपण रात्री 2 वाजेला जरी आलात तरी तुम्हाला इथला चुला गॅस तरी दिसेल. पहाटे 4ला जरी आलात तरी तुम्हाला इथला चुला गॅस तरी दिसेल. हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आज पंडित मिश्राने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आज असं आयोजन असं नियोजन कुठेच बघितलं नाही. आज त्यांच्या सुमती वाणीतून हे वाक्य निघालं आणि खऱ्या अर्थाने 1.5 महिन्यापासून आम्ही जी मेहनत करतोय ती मेहनतीला फळ मिळालं. आमच्या या किचन मध्ये स्वयंसेवी महिला खूप उत्स्फूर्तपणे काम करतात. त्यांना काही बोलायची गरज पडत नाही. स्वतः बिचारा बरोबर वेळेवर आणि वेळेवर कामं सुरू करतात. असं म्हटलं होतं की 50-50% आरक्षण असलं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने शिवपुराण समितीमध्ये महिलांना 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे. कारण की इथं शिवपुराण समितीमध्ये पुरुष सदस्य आहेत आणि जे 70च्या स्पीडने काम करतात तर आमच्या महिला बांधली नारी शक्ती 120च्या स्पीडने काम करता येईल. आमच्या पुढे काम सुरू आहे. म्हणून हा कार्यक्रम एवढा छान साजरा होतोय. जिथं जिथं नारी शक्तीने कार्यक्रम हाती घेतला तिथे तो कार्यक्रम देदीप्यमान आणि बहुरूही आलाय. त्याचं उदाहरण म्हणजे शिवपुराण कथा आहे. आज आपल्या कथेचा 3रा दिवस होता आणि आज 6 ते 7 लाख लोक इथे आपल्या शिवपुराणला आले होते. मी समितीचे सर्व सदस्य आणि विशेष म्हणजे शहरातील व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कामगार सर्व स्तरातील लोक इथे एक आहेत. ना मोठा ना छोटा ना श्रीमंत ना गरीब. हा भोले बाबाचा दरबार आहे. या दरबारामध्ये सर्व एका भगव्या छोट्या घेऊन एक सारखी सेवा देतात. कोणी मोठ्या कोणी लहान. शिवपूरच्या इतिहासामध्ये पहिला जो कार्यक्रम आहे की जिथं सर्व नागरिक सर्व शिवभक्त कार्यक्रमाचं नियोजन हाती घेऊन आपापल्या परीने काम करतात. मी समजतो भक्त लोकांना आवाहन करेन की आपण हे कथास्थळ पवित्र राखावं. इथं कुठलीही घाण होणार नाही. आपला कथा परिसर स्वच्छ कसं करता येईल याचं सर्व आलेल्या शिवभक्तांनी आपलं भान ठेवायचं आणि निश्चितच सर्व शिवभक्त आमच्या या हाकेला प्रतिसाद देतील आणि जी हात दिली तर सर्व शिवभक्त भरभरून मदत करतील. आणि ज्याच्या लोकांना अजूनही यांना सेवा द्यायची असेल त्यांनी डायरेक्ट इथे येऊन आपण गहू, तांदूळ, तेल, चटणी जे काही आपण द्यायचं ते आपण इथे भरभरून द्यावं. इथे समितीचा जो मंडळ आहे तिथे आपण अजूनही दान करू शकतो. सर्वांना बंधारा 24 तास मिळतो आणि हा 24 तास चालणारा बंधारा पहिली कधी अशी तिथे 24 तास बंधारा चालतो.
म्हणून मी सर्व शिवभक्तांचे मनापासून आभार मानतो आणि अजून आपले 4 दिवस सर्वांनी साथ द्यावी आणि सोबत येऊन मदत करावी पेडोली शिवपुराण समितीच्या वतीनं व समस्त शिरपूरकर व शिरपूर तालुकावासियांच्या वतीनं शिवभक्तांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बोला श्री शिव श्री शिव. हरे 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 हरे. बोला सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज वीर शिरोमणी महाप्रताप जी की